आज एक आपण ठरवून इथं उठूया की उद्यापासून आपण प्रचाराची खरी सुरुवात करायची। आणि मी जसं आता म्हणालो की किरकोळ मतभेद वाढत राहणारच आहे, ते काय मिटतील असं लगेच 2 दिवसात मिटतील अशी परिस्थिती नाही, परंतु कुठेतरी आपलं एक ध्येय मोठा आहे हे डोळ्यासमोर ठेवून आपण काम करणं गरजेचं आहे। परंतु आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आज आपल्या लोकांचं भावांचं एकत्रीकरण झालेलं आहे, मनोमिलन झालेलं आहे आणि आपलं जे ध्येय आहे की नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं, त्यासाठी तुम्ही दोघं जर एवढं मोठं मन दाखवू शकता तर आमचे जर मतभेद देखील वाढवतो आणि या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना मोठ्या ताकदीनं आपले नेते छत्रपती उदयनराजेंना विक्रमी मताने निवडून आणणं गरजेचं आहे। या ठिकाणी छत्रपती उदयनराजे यांचं आगमन झालेलं आहे, मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आपले कार्यकर्ते करतो आणि आम्ही फिरतोय, आता 1 महिना झाला आणि सगळे प्रमुख कार्यकर्ते जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात फिरतोय आणि कराड असेल, उत्तर असेल, दक्षिण असेल, पाटण असेल, ज्या काही चर्चा आहेत मी दाव्यानं सांगेन, जिल्ह्याचे एक अध्यक्ष म्हणून सांगेन की या तिन्ही मतदारसंघातून ठामपणे आता मरती रात्र आहे, ठामपणे की या तिन्ही मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे प्रचंड मताधिक्य घेऊन येणार आणि ज्यावेळी जिल्ह्याचा आढावा आपण इथे घेतो त्यावेळी ठामपणे सांगेन की कमीत कमी आकडा सांगतोय, कमीत कमी 1.5 लाख मताच्या फरकानं छत्रपती उदयनराजे निवडून येणार। पण आता हे करत असतात देशाचे आदर्श पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला गेली 10 वर्षामध्ये शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज वगैरे या सगळ्या विभागासाठी आज एक तर रस्ता तुम्ही बघताय का असता, एवढा सुंदर रस्ता मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये कुठं नाही, मी स्पष्ट जातो, एवढा सुंदर आणि एवढा चांगला निसर्गरम्य महायुतीचे उमेदवार उदयनराजेंच्या शहरातील प्रामुख्यानं प्रचाराच्या नियोजनासाठी एकत्र बसलोय। आताच धैर्यशील कदमांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी प्रचार करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही लोकसभेची निवडणूक आहे, ही देशाची निवडणूक आहे आणि ही निवडणूक या देशाचं भारताचं भवितव्य कुणाच्या हातामध्ये आपण भारतीय नागरिक म्हणून देशवासी म्हणून आपण द्यायचं याचा निर्णय करण्याची ही निवडणूक आहे। आज गेले 10 वर्ष आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जे काम केलंय आणि भारताची पहिलं तर प्रतिमा आणि भारतीय नागरिकांचा मान सन्मान वाढवण्यासाठी जे काही त्यांनी जगभरामध्ये केलंय याचा अनुभव आपण सगळेजण घेतोय। तुमची मुलं जर बाहेर शिकत असली, बाहेर जर नोकरीला असली किंवा कुणी पाहुणेरावळे बाहेर जर तुमच्या ओळखीचे असले तर त्यांना विचारा आज जगभरामध्ये भारतीयांना मान सन्मान किती मिळतोय आणि 10-15 वर्षापूर्वी एवढा मान सन्मान आपल्याला मिळत होता का, ही कुठेतरी आपण विचारात घेतलं पाहिजे। आज मोदीजींच्या माध्यमातून हे आपण बघतोय अतिरेकी हल्ले वगैरे पूर्वी व्हायचे, मुंबईचा हल्ला जो झाला 26/11चा तो आपण सगळ्यांनी बघितला। हे आज बघा आपण कुठेही अतिरेकी कारवाया ज्या आहेत त्या देशामध्ये होऊ शकलेल्या नाहीत, देशाची सीमा जी आहे ती अबाधित राखण्याचं काम पाकिस्तान असेल, चायना असेल किंवा इतरही असतील त्यांच्यापासून अतिशय सक्षमरित्या करण्याचं काम पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली
झाले ही वस्तुस्थिती आहे. आज जम्मू काश्मीर हे भारताचं आहे आणि भारताचंच राहिलं पाहिजे आणि भारताचाच हा भाग आहे. ही 370 ती जी घटना होती ती बदलून 370 रद्द करून ते पंतप्रधान मोदीजींनी जगाला दाखवून दिलं की जम्मू काश्मीर आमचं आहे, आम्ही कुणाचंही दुसऱ्याचं मानत नाही किंवा कुणाला आम्ही ते घेऊन देणार नाही. ही वस्तुस्थिती आपण कुठेतरी लक्षात घेतली पाहिजे. मगाशी आपले गायकवाड यांनी जे सांगितलं, अमर गायकवाडनी, की भारतीय जनता पार्टी घटना बदलायला निघाली अशा पद्धतीचे आरोप भारतीय जनता पार्टीवर होतात. पण परवा दिवशी सगळ्यांच्या समोर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टपणे सांगितले की घटना बदलण्याचं काम किंवा घटनेला हात लावण्याचं काम कुणीही कधीही करणार नाही आणि हे होणार नाही. एवढी स्पष्ट भूमिका देशापुढं देशाच्या या निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या आणि सरकारच्या वतीनं अमित शहानी जाहीररित्या मांडली. त्यामुळे हा जो गैरसमज घटना बदलायला निघालेत म्हणून प्रामुख्यानं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारे जे सर्व कार्यकर्ते यांच्या मनात जो पसरवण्याचा प्रयत्न चाललाय तो आपण या सगळ्या याच्यावरनं आणून पाडला पाहिजे हे आपण लक्षात घ्या. आज आपण स्थानिक विषय स्थानिक पातळीवर किंवा अगदी ज्याचा आता जाहीर शिरकतांनी उल्लेख केला की अगदी गाव पातळीवरच्या किंवा प्रभाग आणि वॉर्डाच्या ह्याच्यावर जर आपण विचार करत बसलो तर लोकसभेला आपण कुठेतरी कमी पडणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून माझी विनंती आहे की एवढं मोठं नेतृत्व आज मोदीजींचं आपल्याला मिळाले की ज्यांचं नाव आपण सर्व बाजूनं त्यांचं नाव जनतेपुढं मतदारांपुढं आपण त्यांचं नाव घेऊ शकतो, त्यांचं काम आपण मांडू शकतो. त्यांनी राबवलेल्या वेगवेगळ्या योजना त्या योजनांच्या माध्यमातून झालेले सर्वसामान्य लोकांना असणारे फायदे जे आहेत ते आपण दाखवून देऊ शकतो. लाभार्थी म्हणून ज्यांना आता आपण ओळखतो ते असे हजारो शेकडो लाभार्थी आहेत की या लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर पंतप्रधानांच्या विविध योजनांमुळे भरभरून फायदा झालाय, भरभरून लाभ झालाय ही वस्तुस्थिती आहे. आणि हा लाभ थेट त्यांच्या खात्यापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलाय. कुठेही कमिशन नाही, कुठेही मधल्यामध्ये पैसे कुठं दुसरीकडे गेले, कुठल्या आमदारांची सही घ्या, कुठल्या नगरसेवकाची सही घ्या, कुठल्या अधिकाऱ्याचं काय असलं काही नाही. तुम्ही जर त्या योजनेमध्ये बसत असला, तुम्ही जर पात्र असला, तुमच्याकडे जर लागणारी ती कागदपत्र असली तर तुम्ही त्या योजनेचे लाभार्थी होता आणि ते योजनेचा जी काय रक्कम लाभाची आहे ती तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पोच होती. ही वस्तुस्थिती आहे. मग शेतकरी असू देत, घरात काम करणाऱ्या महिला असू देत, अगदी मध्यंतरी जे घरकुल योजना होती त्याच्याबद्दल असू दे किंवा आता आदिवासी वगैरे किंवा अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातल्या लोकांना सुद्धा जी मदत झाली आहे ती आपण सगळ्यांनी खरं म्हणजे या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांपुढे मांडली पाहिजे. हे काम आपल्याला सगळ्यांना करायला लागणार आहे आणि लोकांना मतदारांना दाखवून द्यायला लागणार आहे की आज लोकसभा आपण लढतोय. लोकसभेचा विचार करा, देशाचा विचार करा, आज देशाच्या भवितव्याचा विचार करा, देशाच्या सुरक्षेचा विचार करा. हे सगळं आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून मांडणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे. निशांत पाटील मगाशी म्हणले की अजून आपलं सातारा शहरामध्ये फॉर्म भरून झाला, छानगी झाली, सगळं झालं, पण सुरुवात नाही. माझी आपल्या सगळ्यांना एक दुसरी सूचना आहे. आपण सगळे आजी माजी नगरसेवका प्रत्येकाला बहुतांशी इथं बसलेल्या कुणी ना कुणी सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडी किंवा अपक्ष किंवा इतर पक्षांना असे प्रत्येकानं निवडणुका लढवलेल्या आहेत. माझं म्हणणं आहे तुम्ही ज्या वेळेला तुमच्या निवडणुका लढवायची तयारी करता त्यावेळेला तुम्ही प्रचाराची वाट बघता का हे मला आधी सांगा. तुम्ही तुमची निवडणूक लढवताना वाट बघत नाही, मग लोकसभेची निवडणुका चालू आहे, मग वाट कशाची बघायची. तुमचा प्रभाग तुमच्या इथं आहे, तुम्हाला प्रभागातली तुमची काम करणारी जे जवळची टीम आहे ती तुम्हाला माहिती आहे की ज्यांना ज्या प्रभागातली माहिती आहे
त्या स्कीमला घेऊन तुम्ही कामाला सगळ्यांनी खरं म्हणजे लागलं पाहिजे. पॅम्पलेट वगैरे जे काही छापून आले, जसं आपण नगरपालिकेला जसं प्रत्येक जण लढतो आणि नगरपालिकेला प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा जसा प्रयत्न करतो, तेच काम आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये करायचंय. आणि तरच आपण मतदानाची जी टक्केवारी आहे ती आपण वाढवू शकणार आहे, हे लक्षात तुम्ही सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. त्यामुळं कोणी जरी येईल, काय तर सांगल, नियोजन मग होईल आणि मग आपण काम करू, असं मला वाटतंय आपण डोक्यामध्ये ठेवणं हे जरा चुकीचं होईल. आपल्याला निवडणुका कशा लढवायच्या हे माहित आहे, कसं लोकांपर्यंत जायचं, काय मुद्दे आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी काही मुद्दे आपल्याला मांडले आणि म्हणून कुठलीही वाट न बघता जे काही मटेरियल जे आहे ते मटेरियल घेऊन जे काही आपल्याला दिलं असेल किंवा दिलं जाईल ते घेऊन आपण एक पहिली फेरी, दुसरी फेरी, त्याचबरोबर अविनाश कर्माने सांगितलं तसं मतदारांची जी भारतीय जनता पार्टीने सूत्र घालून दिले बूथचं, ते सूत्र आपण जर राबवलं तर मतदान करून घेणं, मतदान काढणं, मतदान किंवा त्या मतदानावर लक्ष ठेवणं हे आपल्याला सोपं जाणार आहे. एकट्यावर किंवा एकावर जबाबदारी येणार नाही, ह्याचा पण विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि त्याचं नियोजन त्या बूथचं जे ते प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. आणि तशी बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख वगैरे ह्या ज्या टीम आहेत त्या टीम त्या ठिकाणी त्या बूथवर आपण कार्यान्वित केल्या पाहिजेत, असं मला तरी या निमित्तानं सांगायचं वाटतं. हे जर आपण सिरियसली केलं, प्रभावीपणे केलं तर 100% निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी पण वाढेल. आपला मतदार कोण आहे, विरोधातला मतदार कोण आहे, जो न्यूट्रल आपण ज्याला म्हणतो की जो मतदार उद्याच्या याच्यामध्ये जशी निवडणूक पुढे जाईल त्या निवडणुकीवर आपला निर्णय घेणारा मतदार कोण आहे आणि त्याच्यावर कसं कॉन्सन्ट्रेट करायचं हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. आणि मतदान काढण्याच्या दिवशी आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळा हा तीव्र होत चाललाय, अजून मेच्या महिन्यामध्ये मतदान होणार आहे. आता तर आपण एप्रिलला तोंड देतोय, आता जिथली परिस्थिती काय आपण बघतोय, दुपारी 11 नंतर घरातनं बाहेर पडायचं म्हटलं तर अतिशय नको वाटतं, जीव गेल्यासारखं वाटतं बाहेर पडताना, ही वस्तुस्थिती आहे. आणि अशा ह्याच्यात आपल्याला मतदानाची टक्केवारी वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण जी बूथ रचना आहे जी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी आपल्याला सांगितली गेली आहे ती योग्य पद्धतीनं आपण राबवणं गरजेचं आहे, हे आपण लक्षात घ्या. तरच आपण मतदान वाढवणं, टक्केवारी वाढवण्यामध्ये यशस्वी होऊ, याची कुठेतरी विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आज आपण सगळेजण इथं बसलोय, यापूर्वी आपण संघर्षातनं गेलोय, ही वस्तुस्थिती आहे. आणि मला आपल्याला एकच सांगायचंय किंवा उदयनराजे पण येत आहेत, सगळी प्रमुख मंडळी समोर बसली, काही स्टेजवर आहेत. आम्ही दोघांनी कुठेही काही आमचं दोघांचं सेटिंग बसवून तुम्हाला एकत्र बोलवलंय असं कुणीही इथं बसलेलं समजून घेऊ नका. कुठेही मी आणि उदयनराजे आम्ही जाऊन कुठं खासगी बैठक केली किंवा जे तुम्हाला चर्चा काय तर असती की पुण्यात भेटतात, मुंबईत भेटतात, दिल्लीत भेटतात आणि इथं मात्र तुम्हाला सगळ्यांना भांडायला लावतात. ही जी वायफळ चर्चा आहे, मी स्पष्ट बोलतो, वायफळ. आणि ज्यांना काम नाही अशी लोक ही चर्चा सोडून देतात, ज्यांना स्वतःच जरा वाटते की बा मी कसा जवळ आहे आणि मग मोठेपणा करण्यासाठी अरे माझ्यासमोर दोघं हॉटेलमध्ये होते, अरे दोघं जेव्हा अरे कुठं भेटलो, काय भेटलो, त्या हॉटेलचा पत्ता तरी आम्हाला द्या किंवा कुठल्या घरात भेटलो. आमचं दोघांची भूमिका एकच आहे, आम्ही दोघं भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय. आज भारतीय जनता पार्टीनं आम्हाला आमच्या मतदारसंघासाठी, आमच्या शहरासाठी, सातारा शहरासाठी भरभरून ताकद दिली आहे, भरभरून निधी दिलाय. हद्दवाढीसारखा महत्वाचा विषय या शहराचा अजितदादांनी आम्हाला मिटवून दिला. आज कोट्यावधीची कामं इथं बसलेल्या प्रत्येकाच्या प्रभागामध्ये, दोन्ही आघाड्यांचे नगरसेवक असतील, प्रत्येकाच्या प्रभागामध्ये कोट्यावधीची कामं आज सुरू आहे. ती वस्तुस्थिती आहे, कुणीही नाकारू शकत नाही, लक्षात घ्या. आणि काम मिळाले तर तिथं देवेंद्र फडणवीस बसले आणि ते आपल्याला साथ देतात, म्हणून हे आपल्याला मिळाले, हे लक्षात आपण कुठेतरी घेतलं पाहिजे. आणि म्हणून आता आपली जबाबदारी आहे. ठीक आहे, संघर्ष झाला, नगरपालिकेमध्ये समोर लढलो,
पण त्याच्यामध्ये संघर्षामध्ये सगळ्यांचंच कुठं ना कुठं नुकसान झालंय. प्रत्येक जण समोर समोर आलाय ही वस्तुस्थिती सगळ्यांना माहित आहे. पण आता आजची ही निवडणूक ही आज काय आपण नगरपालिकेची निवडणूक लढवत नाहीये. आज काय आपण नगरपालिकेचे उमेदवार कुणी ठरवले किंवा नगरपालिकेची तयारी या निवडणुकीतनं करायला कोणाला सांगितले असं काहीच नाहीये. आज आपल्याला सगळ्यांना लोकसभा हे नजरेसमोर ठेवून काम करायचंय, मोदींना नजरेसमोर ठेवून काम करायचंय आणि आपल्या देशाचं आपल्या भारताचं भवितव्य आपल्याला या निवडणुकीमधनं घडवायचंय. आज आपला खासदार ज्या वेळेला सातारा लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा संसद भवनामध्ये जाईल आणि जो विषय मोदींच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा असेल त्या विषयावर हात वर करत आणि सरकारला पाठिंबा देईल, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण आपल्या लोकसभा मतदारसंघाचा सन्मान बहुमान आपला तिथं झाला हे आपण कुठेतरी मानू शकतो. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. तरच प्रामुख्याने अत्यंत महत्वाच्या अशा या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सर्व आपण या संपूर्ण लोकशाहीच्या प्रक्रियेतले संपूर्ण केंद्रबिंदू असणारे आपण सर्व म्हणले. अत्यंत विस्तृतपणे मी ऐकत होतो आणि शिवेंद्रराजांनी फार विस्तृतपणे त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केलं. निश्चितपणे आपण सर्वांनी एक विचार करणं गरजेचं आहे. विचार जेव्हा आपण म्हणतो की निवडणुका आल्या की एकत्र व्हायचं हा विचार नाही. एकत्र जर आलो तर कायमस्वरूपी एकत्र आलं पाहिजे. कारण भविष्य काळात आपल्याला ज्या युगात आपण वावरतोय हे आहे 21व्या शतक. मोठ्या प्रमाणात स्पर्धा ह्या संपूर्ण आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते आणि या स्पर्धात्मक युगात टिकायचं असेल हाच उद्दिष्ट असणं नसला पाहिजे. तर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर भरारी मारून जास्तीत जास्त विकास कामं या संपूर्ण आपल्या मतदारसंघात आणली पाहिजे. मग खासदारकीचा मतदारसंघ असो त्याचबरोबर आमदारकीचा मतदारसंघ असो हे करत असताना एकही महत्वाची असते. दुसरी झाली की त्या ठिकाणी आपण पाहतो की कारण नसताना वायफळ वेळ खर्च होतो, त्यातून निष्पन्न तर काय होत नाही. पण मात्र वेळ अशी एक गोष्ट की एकदा गेली की ती परत येत नसते. जसं समुद्राच्या लाटा आपण थांबवू शकत नाही तर त्याच प्रकारे एकदा वेळ गेली की गेली आणि मग आपल्या हातात उरतं काय तर पश्चाताप होण्यापलीकडे काही उरत नाही. सर्वात प्रथम आपण विचार करणं गरजेचं आहे. ज्या वेळेस या देशाला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्यानंतरचा काळ जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी सगळीकडे काँग्रेस आणि काँग्रेस. ठिकठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये काँग्रेस होती आणि दोनच फक्त संसद सदस्य होते भारतीय जनता पक्षाचे. एक म्हणजे अटल बिहारी वाजपेयीजी आणि दुसरे लालकृष्ण अडवाणीजी. मग असं काय घडलं की अशी कालांतराने असं काय घडलं आणि कशा करता घडलं यावर थोडस आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. कारण जवळपास 1, 2, 3 नाही तर जवळपास 50-55 वर्ष काँग्रेसने संपूर्ण या देशात राज्य केलं. घोषणा दिल्या, घोषणा चांगल्या होत्या. गरिबी हटाओ देश बचाओ, जय जवान जय किसान. पण मात्र या संपूर्ण ज्या घोषणा होत्या त्या फक्त आणि फक्त निवडणुकीपुरतं आणि जोपर्यंत मतदान तुमचं मतपेटीद्वारे तुमचं मत तुम्ही देत नाही
तेवढ्या पुरतच मर्यादित राहील. एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात उद्भवतो की एवढी सगळी टोटल मेजॉरिटी असताना, संपूर्ण तुमच्या हातात असताना तुमचे हात बांधले गेले होते का तुमचं संपूर्ण तुमचे विचार कोणी बांधून ठेवले होते का? पण मात्र मोठ्या प्रमाणावरती एक प्रकारचा मीपणा, अहंकार निर्माण झाला होता. निवडणुकीच्या काळात अगदी बेंबीच्या डेटापासून तळागाळातल्या लोकांबद्दल आम्ही हे करू ते करू हे करू ते करू, पण मात्र ज्या दिवशी निकाल लागला, पण पदभार स्वीकारल्यानंतर त्याच तळागाळातल्या लोकांकडून अक्षरशः आपण काय म्हणतो असं पाठ फिरवण्याचं काम केलं. लोक वैतागले होते, पर्याय नव्हता. करायचं काय? एक तर यांच्या सोबत राहायचं, नाहीतर मग गप गुमान घरी बसायचं. पण शेवटी कुठं ना कुठं तरी ज्या वेळेस अति उत्माद होतं, अति तिथं माती ज्याला म्हणतो, त्यामुळं आज आपण जी अवस्था पाहतोय की 2 वरून आज केंद्रात गेले 10 वर्ष संपूर्ण टोटल मेजॉरिटीची सत्ता काँग्रेस, आपलं भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांची आहे. तेच आपल्याला वेगवेगळ्या राज्यात पाहायला मिळतं. एका तर त्या काळात घोषणा दिल्या गेल्या होत्या, पोकळ घोषणा. त्याच घोषणा त्या पोकळ त्या काळात होत्या. त्या घोषणावर अंमलबजावणी जर कोणी केली असेल तर भारतीय जनता पक्षाने केली, त्यांच्या मित्र पक्षांना सोबत घेऊन केली. आणि म्हणून लोकांचा विश्वास संपादन त्यांच्या पक्षामध्ये जास्त भक्कम झाला. आणि त्यामुळे आज आपण ठिकठिकाणी गेल्यानंतर आज दुसरं तिसरं कोणाचं नाव घेतलं जात नाही, पण भारतीय जनता पक्षाचं नाव घेतलं जातं.